नमस्कार मंडळी. ठिपक्यांची रांगोळी मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता चेतन वडनेरे सध्या चांगला चर्चेत आला आहे. कारण आहे सोशल मीडिया. चेतनने नुकतंच इंस्टाग्रामवर आस्क मी सेक्शनद्वारे चाहत्यांशी संपर्क साधला. यावेळी चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं चेतनने दिली. अभिनेता चेतन वडनेरेला चाहत्यांनी त्याच्या लग्नाविषयी अधिक प्रश्न विचारले. 22 एप्रिलला चेतनने अभिनेत्री ऋतुजा थापर हिच्याशी मोठ्या थाटामाटात लग्न केलं. चेतनच्या लग्नाची पूर्वकल्पना कोणालाच नव्हती. सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांना सुखद धक्का बसला. त्यामुळे चाहत्यांनी त्याला आस्क मी सेक्शनमध्ये लग्नासंबंधी अनेक प्रश्न विचारले. एका चाहत्याने विचारलं, लग्न नाशिकमध्ये कोणत्या ठिकाणी झालं? यावेळी अभिनेत्याने त्यासंबंधित स्थळाचं अकाउंट दिलं. दुसऱ्या चाहत्याने लग्नानंतर फोटोची मागणी केली. तेव्हा चेतनने गृहप्रवेशाचा सुंदर फोटो शेअर केला. याशिवाय एका चाहत्याने खटकणारा प्रश्न विचारला. त्याने विचारलं, ऋतुजा, लग्न झाले तरी साडी नेसत नाही. किती छान मुलगीसारखं वागणूक देत आहात तुमचे मम्मी पप्पा. यावर चेतनने चांगल्या शब्दात सडेतोड उत्तर त्या चाहत्याला दिलं. चेतन म्हणाला, धन्यवाद, पण लग्नाचा आणि साडीचा खरं तर संबंध नाही. माझ्या नऊवारी नेसणाऱ्या आजीने माझ्या सहावारी नेसणाऱ्या आईला समजून घेतलं. तसंच माझ्या सहावारी नेसणाऱ्या आईने पंजाबी ड्रेस आणि जीन्स टॉप घालणाऱ्या माझ्या बायकोला समजून घेतलं आहे. कोणते कपडे वापरायचे ही ज्याची त्याची आवड असते. लग्नाआधी असो किंवा लग्नानंतर असो, कपडे घालणं हा केवळ फॅशनचाच भाग आहे. चेतन आणि ऋतुजाची ओळख झी युवा वाहिनीवरील फुलपाखरू मालिकेत झाली. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली. कालांतराने या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. चेतन व ऋतुजा मूळचे नाशिकचे असल्यामुळे नाशिक प्रेमाने दोघांना आणखीनच जवळ आणण्यास मदत केली. दोघांमध्ये 5 वर्षाचं अंतर असल्यानं चेतनने एका मुलाखतीत सांगितलं. दरम्यान चेतनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने ठिपक्याची रांगोळी मालिकेपूर्वी लेक लाडकी या घरची या मालिकेमध्ये काम केलं होतं.